नमस्कार, सन्मान न्यूज 14 मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत। सातपूरला येथे जिओ गिगा टीव्ही मुकेश अंबानी यांच्या जिओ मोबाईलने मोबाईल कंपन्यांचे सगळे आडाखे चौपट केले। त्या पाठोपाठ आता जिओ गिगा टीव्ही येत असून टीव्हीद्वारे करण्यात येणाऱ्या माहिती, ज्ञान आणि मनोरंजन क्षेत्रात खळबळ उडाली आहे। नाशिकसह सातपूर विभागात सध्या जिओच्या गिगा फायबर केबल टाकण्याचे काम सुरू आहे। नाशिकच्या वेगवेगळ्या भागातील मिळून 900 किलोमीटर लांबीच्या फायबर केबल्स टाकण्याचे काम उपनगरांमध्ये सुरू आहे। सातपूर विभागात सातपूर त्र्यंबकेश्वर रोड लगत भूमिगत गिगा फायबर टाकण्याचे काम सुरू आहे। गिगा फायबर द्वारे आपल्याला सीसीटीव्ही, इंटरनेट कनेक्शन, 600हून अधिक चॅनल्स, यूट्यूब, व्हिडिओ कॉलिंग, टीव्ही कॉलिंग, वायफाय राउटर, व्हॉट्सअप, फेसबुक अशा सुविधा मिळणार आहेत। टीव्हीवरील चॅनल किंवा कोणतेही फंक्शन आपण रिमोटद्वारे बदलतो। जिओ टीव्हीवर व्हॉइस कमांडद्वारे म्हणजेच केवळ आवाजाद्वारे प्रोग्राम चॅनल्स बदलता येणार आहेत। आपल्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअप, फेसबुक, यूट्यूब, व्हिडिओ कॉलिंग, इंटरनेट सुविधा उपलब्ध आहेत। या सर्व सेवा गिगा फायबरच्या माध्यमातून जिओ टीव्हीवर उपलब्ध राहणार आहे। याचा सर्वात मोठा फटका डिश टीव्ही कंपन्या, केबल ऑपरेटर्स यांना बसण्याची शक्यता आहे। म्हणूनच महाराष्ट्रातील केबल्स ऑपरेटर संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट दिली। देशातील 11,000 प्रमुख शहरात सध्या गिगा फायबर केबल टाकण्याचे काम सुरू आहे। नाशिक शहर, उपनगरे, सातपूर सिडको विभागातही जिओच्या गिगा फायबरचे काम जोरात सुरू आहे। दसरा दिवाळीपर्यंत जिओद्वारे ही सेवा उपलब्ध होऊ शकेल। गिगा फायबर जिओच्या द्वारे इंटरनेटसह सर्व सुविधा उपलब्ध झाल्यास इलेक्ट्रॉनिक मीडिया, इंटरनेट प्रोव्हायडर, सेटअप बॉक्स वितरक तसेच लोकल चॅनल क्षेत्रात क्रांती होणार आहे। सन्मान न्यूज 14 साठी संपादक रवींद्र एरंडे, विशेष प्रतिनिधी राकेश पवार, कॅमेरामन निलेश जोशीसह मी कार्यकारी संपादक योगेश भुगे। सन्मान न्यूज 14 सातपूर, नाशिक। धन्यवाद।